नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुण उमेदवारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। या ठिकाणी आदिवासी विभागामध्ये लवकरच 7000 जागांची मेगा भरती निघणार आहे मित्रांनो आणि त्याचा आकृतिबंध सुद्धा तयार झालेला आहे। डिटेल माहिती पहा काय आहे। राज्यभरातील बेरोजगार तरुणींसाठी खुशखबर आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागात मेगा भरती होणार आहे। मार्च 2019 अखेर टप्प्याटप्प्याने तब्बल 7000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। भरतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत। आदिवासी विभागाचे आयुक्तालय नाशिक येथे तर नाशिक, नागपूर, ठाणे, अमरावती या ठिकाणी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालय आहे। राज्यभरात 29 प्रकल्प कार्यालय, 501 शासकीय आश्रमशाळा, 16 एकलव्य निवासी आश्रमशाळा, 450 शासकीय वसतिगृह अशी आदिवासी विभागाची व्याप्ती आहे। संपूर्ण राज्यात आदिवासी विभागासाठी सरळ सेवा आणि पदोन्नती मिळून 20,648 पदे मंजूर आहेत। यामध्ये आयुक्त, अप्पर आयुक्त, सह आयुक्त, प्रकल्प अधिकारी, उपायुक्तालय, कनिष्ठ लिपिक, शिक्षक, वार्डन, गृहपाल, शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश आहे। आज मितीला वर्ग 1 ते 4 चे 13,781 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, तर तब्बल 6,869 पदे रिक्त आहेत। वर्ग 1 च्या 96, वर्ग 2 च्या 227, वर्ग 3 च्या 11,000 आणि 11,539, तर वर्ग 4 च्या 8,756 पदांना मान्यता आहे। आज मितीला वर्ग 1 ची 65, वर्ग 2 ची 142, वर्ग 3 ची 7,546, तर वर्ग 4 ची 6,028 पदे भरण्यात आली आहेत। सर्वाधिक कामांचा ताण असलेल्या वर्ग 3 ची 3,995, तर वर्ग 4 ची 2,728 अशी तब्बल 6,723 पदे रिक्त आहेत। अतिरिक्त कामांमुळे वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, अपुऱ्या मनुष्यबळामुळे, आणि त्यामुळे लवकरच मित्रांनो ही 7000ची जी भरती आहे ती केली जाईल असं नाशिक आदिवासी विभागाचे आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो लवकरच ही जाहिरात पब्लिश होणार आहे, तर त्यामुळे लवकर अभ्यासाला लागा आणि मित्रांनो जाहिरात लवकरच येणार असं सांगण्यात आलेलं आहे। आपली मतं प्लीज कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।